आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सबंध महाराष्ट्राला आणि जनतेला हे सांगू इच्छितो की जी सार्वत्रिक निवडणूक धुळे महापालिकेची झाली तर 2 नंबरचा पक्ष म्हणून एमआयएम पार्टीला लोकांनी पसंती दिली। वास्तविक कायदा पाहिला तर 19 IAA अंतर्गत सेकंड लार्जेस्ट जी पार्टी असती त्याचा विरोधी पक्ष नेता करायचा अधिकार हे महापौरांना आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणता अधिकार नाही। 2012चं बॉम्बे हायकोर्टचा निकाल जे आहे त्याच्यात पण हे स्पष्टपणे अधोरेखित केले गेलेले आहे की जी सेकंड लार्जेस्ट पार्टी त्याच्यातून एक जणाला महापौर पदाचं महापौरांनी विरोधी पक्ष नेते पदावर नियुक्ती द्यावी। तर त्या हिशोबाने उद्या महापौर बसतील। आमची एमआयएम पार्टीच्या तर्फे त्यांना आम्ही प्रस्ताव देणार आहे की आमचा विरोधी पक्ष नेत्याचा क्लेम आहे आणि हे क्लेम कंप्लीट झाल्यावर आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करतो आणि जर त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर माननीय हायकोर्टाचे दरवाजे ठोकायला पण आम्ही काही कमी पडणार नाही।